नमस्कार मित्रांनो, हे भरारी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, साड्याप्रमाणे रंग बदलणारे माणसं या जगामध्ये आपण पावला पावलावर बघतो। तसेच कपटी स्वार्थी माणसे कसे ओळखायचे आणि त्यांच्यापासून दूर कसं राहायचं आणि त्यांच्यापासून दूर राहिल्याचे फायदे काय होतात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू। यावेळेचा काहीच भरोसा नाही, जे आपले खास जवळचे मित्र देखील उद्या तुमचा खूप मोठा शत्रू बनू शकतो। कोणता पण असा माणूस दिसला ना जो दुसऱ्यांचं घराणं करतोय, दुसऱ्यांचं कुटाळा करतोय, दुसऱ्यांची बुराई करतोय, तर लगेच त्याच्यापासून दूर राहायचा प्रयत्न करा। आज तो त्याची बुराई करतोय, उद्या तुमची देखील करील। तुमच्याबद्दल जो वाईट विचार करतात ना, तर त्यांच्याबद्दल तुम्ही कधीच वाईट विचार करू नका। आपलं स्वतःचं नाव इतकं मोठं करायचं की त्या नाव ठेवणाऱ्या माणसाची लायकी दोन कवडीची पण नाही राहिली पाहिजे। जो की तुमचं काही सिक्रेट असेल तर तो बाहेर जगाला उघडे करून सांगेल आणि तुम्हाला ब्लॅकमेल करत राहील। ही दुनिया एक मायाजाल आहे, इथं कोण कोणाचं कधी कशासाठी वापर करेल हे सांगता येत नाही, खूप अवघड आहे। त्यामुळे वेळीच माणसं ओळखायला शिकलं पाहिजे। फक्त एवढंच लक्षात ठेवा की जो तुमची प्रतिष्ठा बाहेर खराब करतोय त्याची अवकात पण दोन कवडीची राहिली नाही पाहिजे। एवढी जास्त मेहनत करा, एवढं मोठं नाव करा की चार चौघांनी तुमचं नाव काढलं पाहिजे। अशा माणसापासून कायम दूर राहा। कशा जे कायम कुणाचे न कुणाचं कुटाळ करतात, कुणाचं न कुणाचं कायम वाईट विचार करतात, अशा लोकांपासून लांब राहा, लांब जा अशा माणसापासून। आज जर तुम्ही त्याच्यासोबत चांगले आहात, पण जेव्हा तुमचे संबंध खराब होतील त्या दिवसापासून तो व्यक्ती तुमचे देखील बाहेर बेइज्जती करायला मागे पुढे बघणार नाही। तुमच्याबद्दल पण तो तुमचे वाईट विचार समाजामध्ये घाण गैरसमज अफवा पसरवायला सुरुवात करेल ना। तुमची प्रतिमा उगाचच खराब करत राहील। कधी कधी आपल्याला पण मजा वाटते की अरे हा, तो जो सांगतोय ते बरोबर आहे, आपण पण त्या गोष्टीची मजा घेतो, ऐकायला पण आपल्याला बरं वाटतं। पण असं तो तुमच्या तोंडून काहीतरी बोलणं काढून घेईन आणि बाहेर लोकांमध्ये चार चौकात जाऊन तुमची प्रतिमा खराब करेल। त्यामुळे कुणी पण असा माणूस तुमच्या संपर्कात असेल तर आजपासून ठरवा आणि त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा। आणि एक गोष्ट महत्वाची आहे, आपले जे वीक पॉइंट आहेत ते फक्त आपल्या पुरतेच मर्यादित ठेवा। इतर कोणाला सांगायच्या अगोदर 10 वेळा विचार करा, कारण वेळेचा काहीच भरोसा नाही। आज तुमच्या लंगोटी यार पण उद्या तुमचा कधी कट्टर दुश्मन बनून तुमच्या समोर उभा राहील हे सांगता येत नाही। माहित नाही तुमची कोणती गोष्ट त्याला खटकेल, कोणती गोष्ट त्याला पटणार नाही, कोणतं वागणं त्याला आपलं आवडणार नाही। त्यामुळे तो मित्रताऐवजी तुमच्याशी दुश्मनी घेईल, सांगता येत नाही या गोष्टी। कारण तो जे तुमचं गुपित सिक्रेट रहस्य त्याला माहित आहे, तर तो उद्या बाहेर जाऊन समाजाला उघड करेल आणि तुम्हाला बेइज्जती करायला पण तो मागे पुढे बघणार नाही। असं म्हणतात ना, स्वार्थी मित्रापेक्षा दुश्मन परवडला। तो तुम्हाला सारखा ब्लॅकमेल करत राहील, तुमची प्रतिमा मलिन करीन, तुमचा गैरफायदा घेईल, तुमचा व्यवसाय खराब करेल, काही पण करू शकतो उद्या तो। आपलं गुपित काय त्याचं एक मोठं उदाहरण म्हणजे रावण। त्याचं गुपित हे विभीषणला माहित होतं, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला, मारला गेला। तो बालीचं रहस्य सुग्रीवला माहित होतं, तो पण मारला गेला। आणि दुर्योधनाचं गुपित हे श्रीकृष्णाला माहित होतं, त्यामुळे दुर्योधन देखील मारला गेला। त्यामुळे आपले सिक्रेट रहस्य गुपित कितीही जवळचा माणूस असो, आपला कितीही जवळचा कलिग असो, तर त्याला सांगू नका। ते आपला नाश करण्यासाठी एक चावी समजा। आजच्या कलियुगात माणूस रक्ताचे नाते विसरला आहे, तेव्हा तुमचा खूप खूप जवळचा कोणी असेल, तुम्ही त्याला जर ही चावी दिली ना, वेळ कधी सांगून येणार नाही, कधी तो ती चावी घेऊन पसार होईल आणि तुमच्या बेइज्जतीचा छिंधड्या उडून जाईल। याचा काही नेम नाही, याचा काही भरोसा नाही। मोठं व्हायचंय ना, मग आपले वीक पॉइंट कधीच दुसऱ्याला सांगू नका, किती जवळचा असू द्या। मी परत परत तेच सांगतोय, आज भलेही तुमचा खूप खूप जवळचा कोणी आहे, XYZ कोणी असू द्या, भलेही तुम्ही कधी वेगळे होणार नाही, एकमेकाशिवाय राहू शकत नाही, जगू शकत नाही, पण तरीही आपल्या सिक्रेटचा गुपितचा 1% भाग कुणालाच कधी सांगू नका, जो की तुमच्या नाशाला कारणीभूत होऊ शकतो, खूप खूप कारणीभूत होऊ शकतो, तुमच्या बदनामीला, नाशाला। आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहील।